नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आले आहे झणझणीत मसालेदार आणि अगदी घरगुती पद्धतीची मटकीची उसळ। एकदा ही रेसिपी करून पाहिलीत तर पुन्हा पुन्हा हीच बनवाल। चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। एकदम कमी वेळामध्ये आणि झटपट रेसिपी तयार होते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये जिरा आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे। रोजच्या डब्यासाठी, ऑफिसच्या डब्यासाठी, शाळेच्या डब्यासाठी किंवा घरगुती जेवणामध्ये मटकी आपण वापरतो। रोजच्या जेवणात तर नाही, पण आठवड्यातून एकदा तर हा पदार्थ नक्कीच बनवतो। म्हणून जर तुम्ही या पद्धतीने हे मटकीची उसळ बनवली तर नक्कीच चवदार होईल। आता मी सर्व तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघून घेऊ शकता। कांद्यातील कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे। त्यानंतरच आपल्याला कुटलेला लसूण आणि अद्रक टाकायचा आहे। तर अद्रक टाकताना लक्षात घ्यायचं आहे की ते थोडाच घ्यायचा आणि लसूण आणि अद्रक बारीक करून घ्यायचं। दरदरीत आपल्याला इथे पेस्ट करायची आहे। मी इथे मिक्सरची पेस्ट न घेता कांडूनच घेतलेली आहे। यामुळे काय होतं, चव ही खूप छान लागते आणि वेळेवर केलेल्या जी पेस्ट असते त्याची चव ही खूप छान येते। इथे आता मी थोडं खोबऱ्याची सुद्धा पेस्ट टाकून घेतलेली आहे। हे खोबरं मी भाजून घेतलं होतं। आता त्यानंतर कोरडे मसाले टाकून घेऊया। कोरड्या मसाल्यामध्ये तिखट, मीठ, हळद, जिरा पावडर, धना पावडर घेतलेला आहे। चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। मी इथे 1 चमचच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। तिखट थोडं जास्त घेतलेलं आहे। तर आता आपल्याला इथे कांदा लसूण मसाला वापरायचा आहे। तोही थोडा चवीपुरता टाकून घेऊया आणि छान फिरवून घेऊया। सर्व मसाल्यांना झाल्यानंतर तेलामधलं जे तेल आहे मसाल्यातील ते थोडं बाहेर यायला सुरुवात होतं, म्हणजे आपला मसाला हा छान झालेला आहे हे लक्षात येतं। त्यानंतर इथे आपण टोमॅटोसुद्धा टाकून घेऊया। टोमॅटोला छान परतवून घ्यायचं। यामधील पाणी छान मसाल्यामध्ये उतरल्यानंतर अशा पद्धतीने छान आपली फोडणी बसते। कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एकजीव हे करून घेऊया। छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे। यामध्ये पाण्याचा अंश काहीच नाही। हे आपल्याला शिजवून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, ही टीप तुम्ही लक्षात घ्या। जर आपण अशा पद्धतीने कोरडी मटकी वापरली आणि छान दणदणीत वाफ करून घेतली तर याचे जे साल आहेत ते वेगळी होत नाही। जर आपण तशा पद्धतीची वाफवून वगैरे घेतली तर त्याची साल निघून जाते आणि ओलसर जरी घेतली तरी अशी एक दणदणीत वाफ दिली तर ती मटकी छान होते। आता मी इथे पाणी टाकून पुन्हा एक वाफ घेऊन घेणार आहे। चांगली वाफ झाली की आपली मटकी ही लवकर तयार होते। बघा, तुम्हाला वाटल्यास तुम्ही पाणी यामध्ये पुन्हा ॲड करू शकता। मी इथे 1 ते 1.5 वाटीच्या प्रमाणामध्ये पाणी वापरलेलं आहे। आपली झणझणीत मटकी तयार झालेली आहे। सर्व करताना खूप छान दिसते आणि डब्यामध्ये तुम्ही हे लवकरात लवकर देऊ शकता। तुम्ही अशी ही मटकी नक्की बनवून बघा। तुम्हाला आवडल्यास नक्की माझ्या पेजला, फेसबुकला, इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला लाईक करा आणि सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया। धन्यवाद।